तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे भाऊच्या धक्क्यावरती. तर माझ्यासोबत आहे माझा मित्र, हे बघा, साईराज आहे, संकेत आहे, हे बघ ना. आता आम्ही काळा चौकीला आहे. आता आम्ही पालखीच्या बल्लाळेश्वरच्या समोर काळा चौकीचा महागणपती बघा, इकडनं महागणपतीच्या इथून आम्ही वरतून आलो आता. आणि सकाळीच खूप थंडी लागते, जाम थंडी लागते. आणि आम्ही स्वेटर मी काहीच नाही, नुसते टी शर्टवरती थंडी आहे, खूप जास्त थंडी लागते. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो तिथे भाऊच्या धक्क्यावरती. जर चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला बेल आयकॉनला लाईक करा, टाम करून मारा. बेल आयकॉनला टाम करून मारा. मोबाईल फुटला तरी चालेल. चला तर मग आता जाऊया आणि मग तिथेच भेटूया. तर मित्रांनो, आता सकाळच्या वाजले चाय. काय भाऊचा धक्का, भाऊचा धक्का. मित्रांनो, आम्ही भाऊच्या धक्क्यावरती पोचलेलो आहे. भाऊचा धक्का पण भाऊले धक्का मारते. तर आम्ही याला एवढ्या लवकर आलोय ना इथे, अजून मार्केटच ओपन नाही झालं. तुम्ही मागे बघू शकता, बोटी सुद्धा लागलेल्या आहे तिथे खूप लवकर. आणि या साईडला पण इथे इथे तुम्ही बघा अजून ओपनच झालं नाही, गेटच क्लोज आहे. आणि हे बघा इथे बोटी पण लागलेल्या आहेत सर्व केंद्रावरती. बघा या साईडला. काय करायचं संकेत? आता काय करायचं, घरी जायचं. आता खूपच लवकर आलंय, काय करायचं? भाऊचा धक्का, भाऊचा धक्का लागलाय. 5 वाजता मार्केट चालू होतं आणि आम्ही आलो 30 वाजता. आम्ही 4 वाजता तिथे टच वाटतं. हे बघा, हे बघा 3:42. हे बघा, काय करू आता, काहीच करत नाही. तुम्हाला मी आजूबाजूचा व्ह्यू तरी दाखवतो. चला. हे जे तुम्ही मासे बघतायत ना, ते आहे ढोम. हे बघा, हे बघा, दाखवतो हातात घेऊन. हे बघा, हे आहे ढोम. तर इथे ढोम सगळी सॉल्ट करून वेगळी ठेवलेत. खेकडे बघा. आणि ह्या साईडला तुम्हाला खेकडे दाखवतो. खेकडा दाखवतो, पकड साईड. हा खेकड्याच्या पोटामध्ये बघा किती अंडी आहेत. हे बघा, हे खेकडा सुद्धा आहे. अंडी आहेत, ही अंडी आहेत खेकड्याची. बापरे. आणि हे एवढे सारे खेकडे त्यांनी पकडलेले आहेत. बघा, आणि डिझाईन बघा तिथे, खेकड्याची डिझाईन बघा. वाव, हे बघा, वेगळा खेकडा केलेला आहे. आणि माझी या साईडला फेवरेट भाई, आवडती मच्छी माझी मुशी. कधी तुम्ही आलात ना, दाखव संख्या सगळं मच्छी तुम्ही. हे बघा, ही आहे मुशी. ताजी आहेत एकदम आणि थंड आहेत रे भाई. आणि या साईडला पण इथे बघा, इथे पण सॉल्ट करतायत. राणी मासा आहे ना? हे कोणते आहेत दादा? हा राणी मासा आहे. राणी मासा आहे बघा, जवळून दाखवतो. ह्या मच्छीचं नाव काय? तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आजूबाजूला, माझ्या सर्व आजूबाजूला खूप जास्त मच्छी आहे. हे बघा, हे बघतायत ना, ह्याला राणी मासा म्हणतात. आणि तुम्हाला जवळून दाखवतो कसं आहे ते बघा. आणि त्यांनी बघ केवढा बघा पकडलेले बघा, पूर्ण टोपली भरून आहेत. त्याचबरोबर इथे मुशी सुद्धा आहे बघा. थांबा, तुम्हाला सर्वात मोठी मुशी दाखवतो. मोठी दाखवतो. हे बघा, एवढीच आहे बघा ना, मस्त. तर मित्रांनो, आता आहे ना, इथे तुम्ही बघू शकता बघा, सर्वात मोठी वाम फिश पकडलेली आहे बघा. एवढी आहे बघा ना. त्याचबरोबर इथे ही सुद्धा एक फिश आहे. याला काय म्हणतात? पाकट फिश आहे बघा. आणि याची जी शेपटी आहे ना, एकदम म्हणजे उंदराची कशी शेपूट असते त्या टाईपमध्ये. मित्रांनो, आता जे तुम्ही बघतायत ना खाली बोटीमध्ये जे मासे आहेत ते आता सॉल्टिंग केली जाते आहे. तर तुम्ही म्हणाल की ही एवढे मासे एका दिवसात पकडलेत, तर नाही. तर ही बोट 10 दिवस पाण्यामध्ये असते, म्हणजे समुद्रात असते. 10 दिवसाची ही बघतायत ती सर्व मेहनत आहे. तर तिथे जे रेड कलरचे टी शर्ट घालून उभे आहेत ना ते काका, त्याच्या अगदी बाजूलाच त्यांचं स्टोरेज रूम आहे. अर्थात त्याच्यामध्ये जेवण, त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी, राहणं बिणं सर्व तिथेच होतं. आणि हे एकाच प्रकारचे मासे नाही आहेत, तर हे वेगवेगळ्या जातीचे पकडलेले मासे आहेत किंवा बांगडा, सुरमई, त्याचबरोबर खेकडे
किंवा मुशी असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे पकडतात आणि त्यानंतर 10 दिवसानंतर पकडलेले मासे हे घेऊन बंदरावरती येतात. त्याच्यानंतर मग हे सर्व मासे येऊन सर्व कामगार असतात ते सॉल्ट करतात हे मासे. म्हणजे बांगडा असेल तर बांगड्याच्या टोपलीत किंवा मुशी असेल मुशीच्या टोपलीत असे सॉल्ट करतात. आणि ते झाल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुतात, ते तुम्ही बघतायत ते. आणि तर मित्रांनो हे मासे स्टोरेज रूममध्ये बर्फामध्ये असतात. त्यानंतर ते बाहेर काढल्यानंतर सॉल्ट करतात आणि नंतर व्यवस्थितपणे स्वच्छ पाण्याने धुवून घेतात आणि मग ते मासे नंतर लिलावासाठी बाहेर काढतात. आणि लिलाव कमीत कमी 5-5:30च्या नंतर चालू होतो. तर मित्रांनो मी आलो होतो माझ्या मित्रांसोबत भाऊच्या धक्क्यावरती आणि आम्ही इतक्या लवकर आलेलो ना, म्हणजे आम्हाला आम्ही 3 वाजता निघालो आणि इथे जवळजवळ 3:30 वाजता आम्ही पोचलो. आणि मार्केट आहे ना, आम्हाला इथे आल्यावर कळलं की मार्केट 5:30 नंतर चालू होतं. आणि आमचं एवढं नशीब चांगलं आहे ना, जेव्हा बोटीच्या समुद्रात जातात मासे पकडायला ते 10 दिवस तिथेच असतात बोटी. त्याचबरोबर त्याच्याबरोबर जी माणसं जातात कोळी बांधव ते 10 दिवस तिथेच राहतात. त्यांचं राहणं खाणं सर्व तिथेच असतं बोटीवरती. आणि मेन म्हणजे आहे ना तिथे बोटीवरती आहे ना, तुम्ही बघू शकता ते तुम्हाला दाखवलेलं बोटीवरचं जे स्टोरेज रूम, तिथे 10 दिवसाचे कोणते पण मासे वेगवेगळ्या प्रकारचे जे पकडतात ते तिथे स्टोअर केले जातात. त्याचबरोबर तिथे बर्फसुद्धा उपलब्ध असतो, त्या बर्फामध्ये ते स्टोअर केले जातात. आणि ते नशीब पण आमचं एवढं चांगलं आहे ना की आम्ही बोटीवरती जाऊन तुम्हाला ते दाखवू शकलो. आणि त्या दादाने पण खूप हेल्प केली आम्हाला की हे बोलला व्हिडिओ काढ. आणि जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल ना तर मित्रांनो लाईक करा. तुमच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतोय, तुम्हाला वेगवेगळे इंटरेस्टिंग ब्लॉग दाखवतोय. जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल ना तर मित्रांनो लाईक करा. चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं असेल ना पटकन जाऊन सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आपण भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग.